आणि याच दरम्यान मला सातत्य 2 दिवस त्यांनी चांगलं प्रतिसाद दिले. प्रसाद भाग्यवंत यांचं शुभ आगमन. मस्ट वेलकम. यायचं प्रसाद आपण या. या प्रसाद दादा भाग्यवंत मस्ट वेलकम. या दादा सरसे स्वागत असेल आपलं. बोलूया मॅचच्या दिशेने गेम ऑन. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज मनोज पाडीला आपण बघतोय ओव्हर द विकेट. तर समोर स्ट्रायकरला फलंदाज आहे बासमन. पहिला चेंडू आणि इथे मात्र फंबल झाली आहे. नॉन स्ट्रायकरला आपण निखिलला बघतो. तर स्ट्रायकरला अविनाशला. ही जोडी मैदानावरती. आणि गोलंदाजी मार्कमध्ये आपण मनोज पाटीलला बघतोय. टीम मांगरुल. मांगरूळचा काल एक टीम खेळलाय आणि आज दुसरा टीम खेळतोय. राकेश पाटील हा टीम आहे. चेतन राकेश दर्जेदार खेळाडू. मनोज पुन्हा एकदा दरम्यान चेंडू यावेळेस मात्र बादचा कडा घेऊन थर्ड स्लिपच्या मधून सीमा रेषेवरती डायरेक्ट हिट दिली होती. आणि ते मात्र पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने धावपळक पुढे सरकलाय. धावपळक 2 ने पुढे सरकत असताना आपण बघतोय अकाउंट स्वतः बरोबर संघाचा ओपन करत असताना अविनाश. पहिला षटक चालू आहे. धावसंख्या उभारावी लागेल टीम कुंभारलीला. ओ यावेळेस नागपूर पॉइंटचे क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून आले चेंडू सीमारेषेवरती. तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचे आपले प्रयत्न चालू आहेत. आणि ऑन दी स्टिक चेंडू पैकी आले असती तर अविनाशचा काम तमाम झालं असतं. मात्र ते 2 धावा मिळत आहेत. 2 धाब्याने धावपळक पुढे सरकत असताना 4 वरती आपण बघतोय धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आणि या दरम्यातील पुढे होता ओव्हर पिच होता. मात्र मागे आले खेळण्यासाठी. इथं मात्र डॉट बॉल आलाय. तिसरा डॉट बॉल या षटकातील. पहिला पॉवर प्लेचा षटक फेकत असताना मनोज चांगलं आतापर्यंत टीम मांगरूळ संघाच्या बाजून आलाय. हा षटक फक्त आणि फक्त 4 धावा बघतोय. चेंडू फेकून गेला एकंदरीत 5. निर्णायक शेवटचा चेंडू. पाठचा कडा घेऊन स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल टिपला गेलाय. आणि ते पत्र अविनाशला माघारी परतावं लागेल. पहिल्या षटकात अविनाश बाद झालाय. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1-6 अशी 4 ही धावसंख्या आपण बघतोय स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नक्कीच प्रसाद मस्ट वेलकम. कालच्या दिवसामध्ये आपण परवाच्या दिवसात देखील चा आवाज ऐकल्याने आजही ऐकायला मिळेल. एक नामी संधी देखील आहे तुला. इथनं एक प्लॅटफॉर्म उभारू शकतो. नवीन आणखी एक चेहरा मलंगड परिसरातनं. मलंगड परिसराचा विचार केला कॉमेंटर कमी आहेत. तर या आपण पुढे मॅचच्या दिशेने प्रथमतः स्ट्रायकरमध्ये जे काय आहे ते निर्भर आहे आता मात्र निखिल वरती. निखिलला फक्त 4 धावा. 1 डाऊन साठी खेळपट्टीवरती आलाय फलंदाज. हाई चेंडू वेगवान चेंडू होता. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे मोनिश.
मनोजचा पहिला षटक आलाय, खूप चांगला षटक आलाय. फक्त आणि फक्त 4 धावा त्या षटकात आल्या आणि निर्णायक चेंडूवरती त्याला यशही मिळालं. हा चेंडू मिस्टिक झेलपर्यंत पोहोचल का क्षेत्ररक्षक? झेल तर नाही, मात्र चेंडूला थांबवला ते काही धावा थांबतील. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना आघाडीचा खेळाडू निखिल स्ट्राईक हँडला आपण पाहू शकतोय. ओमकार तवळे सर सेनापती ॲज अ ऑलराऊंडर या टीम मधील सर्वात मोठा सिक्का. संघ अडचणीत आहे इथे. फक्त आणि फक्त 5 धावा आपण बघतोय धावपलकावरती. अविनाश देखील माघारी परतला आणि चेंडू फेकून झाला. एकंदरीत पहिल्या डावातील 8 वेग, भन्नाट वेग, प्रचंड गती होती. बॅटचा कडा होता मला तर वाटतो हा. बॅट कट होती आणि मागे गेला होता सेकंड स्लिपला. डॉट बॉल आलाय. प्रेशर आहे फलंदाजांवरती टीम कुंभारलीच्या. सध्या तरी स्ट्राईक हँडलाच तवळेने उडवलाय, उंच गेलाय. झेलची शक्यता नकारता येणार नाही, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही. ही रिस्क उचलायला हवी होती, तर तशाही धावा बनतील. बॅकअपसाठी 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला होते. स्वतः मनोज होता लॉंग ऑनला. डीप मिड विकेटचा एक क्षेत्ररक्षक पुढे आला होता. मात्र या झेल साठी सरकायला हरकत नव्हती. मात्र लिसटता मी म्हणेन जीवनदानच असावा ओमकारला. आणि याबरोबर ओमकारचं देखील अकाउंट ओपन झालं. 7 धावा धावपळी होती. मात्र या षटकात ओमकारला एक का त्या मोठ्या पटकाला टार्गेट करावं लागेल, कारण कमी धावसंख्या बघतोय आपण. ओमकार डिफेन्स करत असताना हाही चेंडू चांगला वेग ते थरार ऑफ स्टिक वरती पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणारा एसटी मागे पुन्हा एकदा राकेश पाटीलच्या हातात जातो. डॉट बॉल. काही गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या सकाळच्या सत्रातील पहिल्या फेरीमधील. ही चांगली गोलंदाजी झाली टीम मांगरूळच्या माध्यमातून. पुढे आले हो पिच, खेचून मारलाय लॉंग ऑन. मनोजच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि षटके देखील इथे 2 संप. षटकांमध्ये आपण बघितलं गेलं तर एकंदरीत धावा झाल्यात त्या 13 धावा. निखिलला देखील आक्रमक पवित्रा स्वीकारावी लागेल इथे. मात्र चेतन आलाय त्याच्या नावानच टीमला तरी आपण बघू शकतो. टीम मांगरूळ तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा पाहू शकतो आपण धावपलकावरती. 13 धावा स्कोर कार्ड वरती. निखिल सध्या 1 वरती खेळतोय. ओ पुढे होता, मोठ्या पटक्याची संधी होती. निखिल पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी मात्र ओमकारचा कॉल आहे. हे मात्र कॉलिंग की मात्र या उर्वरित 2 षटकामध्ये 3-4 मोठ्या फटक्यांना गवसणी घालावी लागेल दोन्ही फलंदाजांना. मात्र फलंदाज खेळपट्टीवर थांबले तर हा विषय आहे. निखिल बॅकहँड बॅकफुटला येऊन उशिराने येतो चेंडूवरती. उशिराने चेंडूवरती येणे थोडीशी मिस्टेक होतोय. ओमकारने खेचून मारलाय मागील षटकातील निर्णायक चेंडूवरती. षटकार हे काम मात्र निखिललाही करावं लागेल, कारण धावसंख्या चांगली बनली तर संघर्ष करू शकतात. दुसऱ्या टप्प्याला एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनला फाडत असताना चौकार. चेंडू राकेश पाटीलच्या हातातून सुटला नाही. आशिष चांगलं सिलेक्शन. हे प्रॅक्टिस आहे आणि अनुभव आहे त्याचं. सातत्याने भरपूर सीझन दिली आपल्या टीमला ॲज अ लीडिंग करत असताना. टप्पा मागे यशवंत होता, पाहावं लागेल इकडे डायरेक्ट हिट चेतन देतो का बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक होतो. मात्र फलंदाज पोहोचतो. आतापर्यंत कॉलिंग क्रिकेट खेळतायत. जजमेंट आत्मविश्वास चांगला आहे टीम मांगरूळ संघाच्या खेळाडूंचा. आणि इथे कुंभारली टीमच्या फलंदाजांना थांबवल्यात. 1 चौकार आणि 1 षटकार. या व्यतिरिक्त मात्र चेंडूफेकी खूप चांगली केली गोलंदाजांनी.
दर्जेदार राहिली गोलंदाजी. ह्यावेळेस भन्नाट वेग होळात पुढे ठेवलाय. ब्रह्मास्त्र बाहेर काढले स्वतःच चेतनने. डॉट बॉल. तिसऱ्या षटकातील जवळ चेंडू फेकून गेले. एकंदरीत 5 बॉल फेकलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा सगळ्या 20 धावा. आणि यावेळेस सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करावा लागेल आणि मात्र दुसऱ्या धावेसाठी नकार आहे. पहिल्या 3 षटकाचा खेळ संपला. 21 धावा 7.00 ची धावगती राखली आहे. निर्णायक षटकामध्ये ओमकारकडे असेल स्ट्राईक. मात्र अंतिम षटकात 2-3 टोळे उडवले तर 40च्या आसपास धावसंख्या जाऊ शकतो आणि क्षमता आहे ओमकार तवलेमध्ये. पाहू शकतो उंबारलीचे प्रणय भोईर जे नैतिक भाग्यवंत याचे फ्रेंड आहेत. आला असेल तर या पण मित्रा, आपल्याला आमंत्रित करतात नैतिक भाग्यवंत येते उंबारली गावचे. टप्पा बॉल समोर, गॅप मोठा आहे. चेतन धावतोय. वाडा फिल्डिंग. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल इथे. आणि आपण काय बॅट लागले का बघ. बॉल बॅटला बॉल लागले का चेक कर. नाही लागला. लोएस्ट स्कोरचा आतापर्यंत कमी धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 23 वरती. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू जबरदस्त फटका साइड स्क्रीन समोर. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. चेंडू बंडलाच्या बाहेर. षटकार. इथे मात्र षटकार आलाय. हे षटकार ठोकावेच लागतील ओमकारला. पण स्ट्राईक देखील आपल्याकडे आहे. निर्णायक षटकामध्ये धाव संख्या चांगली बनतोय. 28 वरती पोहोचले. धावसंख्या 29 वरती पोहोचली आहे. टप्पा बॉल खेचून मारलाय. ओमकार तवळे ऑन फायर. यावेळेस मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. संधी सध्या तरी ओमकार तवळेला आली आहे. 2 बॉल 2 आल्यात. येणार का तिसरा की कमबॅक करणार गोलंदाज. हावं लागेल. ओ इथे बॅटचा कडा होता. इथपर्यंत आवाज होता. ते मात्र डॉट बॉल. सुटकेचे श्वास गोलंदाजाला कुठेतरी मिळत असताना आणखी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना चेंडू निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. ओहो हो, समोर चेतन छेप घेतली होती, मात्र त्याच्या वाक्याच्या बाहेर. षटकार आणि धावा झाल्या तर एकंदरीत 45 धावा. षटकापर्यंत फक्त 21 धावा होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये धावा वसूल केल्या 24 धावा. ओमकार तोळेने दाखवलं की लिडिंग ऑफ दी फ्रंट वरती बी फलंदाजी करू शकतो आणि जबाबदारी स्वीकारली आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. मात्र 46 धावांचं लक्ष असेल आणि मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकूया आपण पुन्हा एकदा आशिष म्हात्रे. धन्यवाद साहेबो. एका सत्राचा खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण पाहिलं पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 45 धावा दापलकावरती लावल्या गेल्यात कुंभारली या टीमना आणि 46 धाव्याची गरज आहे मांगरुळ टीमला. चला यापुढील मॅच उंबारली विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल नेवाली. परी 11 जय बोले नेवाली हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. बघा आवाजाची काळजी कालपासून आमच्या डीजे न घेतली आहे. भरपूर चांगलं ऑपरेटिंग साऊंड सिस्टम आपण पाहतोय. किरण भाग्यवंत, किरण भोईर ऑपरेटर आपण पाहिले, नैतिक भाग्यवंत. सर्वांचे देखील आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मोलाचे योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. चला जय बोले नेवाली टीमचे कॅप्टन आणि उंबारली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य, अन्यथा संघाला पेनल्टी दिली जाईल. बघा उंबारलीचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चला परी 11 जय बोले नेवाली कॅप्टन लगेचच टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. बघा सचिन पाटील, अविनाश जाधव जर कोण आला असेल तर आपण टॉस साठी या.
46 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राकेश पाटील आणि मनोज पाटील. विस्फोटक जोडी आहे. 46 चा पाठलाग करायचा आहे. मागील मॅच आपण पाहिली वेलकम उसाटणे सारख्या टीमला 46 धावा बनल्या नाहीत या क्रीडांगणावरती. ही खेळपट्टी फलंदाजांना देखील साथ देते आणि गोलंदाजांना देखील साथ देते. पहिलाच बॉल ओमकार तवलेनं डॉट फेकलाय. सुरुवात तर चांगली केली आहे. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. फिल्डर आहे येत आहेत बॉल वरती. त्यांच्याकडनं झाली आहे मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
इथे स्विच इट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये बघा. पहिलाच बॉल फेस करत होता आणि रिव्हर्सचा पवित्र त्यानं घेतला. डॉट बॉल आलाय. चेतन पाटीलला आपण पाहतो. आणखीन एक चांगला बॉल. एकदा वेतीये. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस, लेग बाय. बघा मालिकावीर साठी सायकल आहे, त्यामुळे आपण प्रत्येकी बॉलवरती इशारा करणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. पूर्णपणे इम्प्रेस केलं या गोलंदाजानं. मनोज पाटीलचा विकेट त्यानं कॅरी केला. त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी तो करतोय. इथे उडवलाय लॉंग ऑफला. एक्साइटिंग पॉवर. चेंडूने केलाय हवाई सफर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जवळील मित्र अविनाश जाधव यांचं देखील शुभ आगमन आपल्या या स्पर्धेमध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत. इथे आधी सफल झाले. शक्तीने युक्तीचा वापर केलाय. बॉल सीमारेषा ओलांडली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
चला लगेचच बॉलची पूर्तता करायची आहे. ऑलिंडियर्स स्वयंसेवक आपण मैदानाचा ताबा घ्या. फायनल डे आज. आणखीन एक उडवलाय गॅप मध्ये हा बॉल ट्रॅव्हल करतोय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. बॉलची अडवणूक आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावफलक पुढे जाईल. 24-24 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 22 धाब्याची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायचे आहेत 22. आप ट्रॅकर होता आणि इथनं फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. एकच धावली या बॉलवरती. बघा दुखापत असेल. चला पाणी लगेच पाणी पोचवायचं आहे आपण. आणि याच दरम्यान आमचे जवळचे मित्र आपण बघू शकाल. बंधुतुल्य मित्र सचिन पाटील मॅन फ्रॉम नेवाली यांचं देखील शुभागमन. आणि काही दिवसातच आपल्याला श्रीमलंग ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. आणि त्या ट्रॉफीचे आयोजक आपण सचिन पाटील यांना देखील बघू. तर याच दरम्यान आमचे मान्यवर नंदू भाग्यवंत यांचं देखील शुभागमन. या आपलं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. मॅचची कडा घेतली आहे. विकेटच्या मागे आउटफील्ड फास्ट. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि 17 धावेची गरज आहे. 7 बॉल 17 धावेची गरज आहे. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. कुलवट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली आहे. बघा ज्या पद्धतीची मॅच आपण मागील पाहिली वेलकम मुसाटणे आणि आशेलेच्या दरम्यान, तशीच मॅच ही देखील पाहायला मिळतीये. त्या मॅच मध्ये देखील 46-46चं टार्गेट होतं आणि या मॅच मध्ये देखील 46चं टार्गेट आहे. त्या मॅच मध्ये देखील 16 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये हव्या होत्या, त्या डिपेंड केल्या योगेशनं. आणि या मॅच मध्ये देखील 16 धावा हव्यात. आता इथनं कोणता गोलंदाज येईल? चला ओमकार, आपण भरपूर वेळ घेताय.
अविनाश आलाय गोलंदाजी मार्क वरती. अविनाशला आपण पाहतोय. 6 मध्ये 16 रोखायचे आहेत. फुलरलेनचा बॉल उडवलाय. फिल्डर वेल जज. फलंदाज होईल बाद. कॅचेस विन द मॅचेस. आणि टिपलाय जेल. संपलाय चेतन पाटीलचा खेळ. आकाश आलाय. हा बॉल बॅटची कडा. शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव आली या बॉल वरती. आता 4 चेंडू आणि 15 धावेची गरज. बघा आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. या सिच्युएशनला बऱ्याचदा आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इतने सामने त्यांनी फिनिश केलेत. वेल फिनिशर ऑफ मांगरुल. इथे शक्तीने उडवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. आता 3 बॉल मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. शक्ती बघा जखमी शेर मैदानाच्या आतमध्ये धाडतोय. या आधीच्या ओव्हर मध्ये त्याच्या डोक्याला बॉल लागला. मात्र या ओव्हर मध्ये आता गोलंदाजावरती हल्ले चढवतो. आणखीन एक किसलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेचून मारलाय. मॅच आता भरपूर जवळ आली आहे. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. आणि येणाऱ्या बॉल वरती जर षटकार ठोकला तर आमचे लाडके उदयजी पवार यांच्याकडनं तब्बल 500. चांगला बॉल. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल करतो. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. मॅच फिनिश. हार्ड लक टीम कुंभारली. बघा इथे व्यासपीठावरती प्रेडिक्शन देखील केलं गेलं की येणाऱ्या बॉल वरती चौकार येईल आणि तो चौकार आलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शक्ती ठरलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.